खड्डेमय रस्त्याचं काम न केल्यानं काँग्रेसकडून उपोषण सुरू। नगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन, रस्त्यांसह विविध मागण्यांसाठी पेरू वाटप करत आंदोलन। लासल गावात शेतकऱ्यांनी कांदा लिलाव पाडले बंद, कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याची मागणी करत ठिय्या आंदोलन। सिंधुदुर्गामध्ये ऊस तोड हंगामाला सुरुवात, आतापर्यंत सुमारे 20,000 मेट्रिक टन ऊस तोड पूर्ण। हिंगोली जिल्ह्यातील करडई पिकावर मावा रोगाचा प्रादुर्भाव, शेतकरी सापडला संकटात, करडईच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता। चांदवड तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या बांधावर बच्चू कडू, सरकारकडून भरपाई मिळवून देण्याचं दिलं आश्वासन। मनोरवाडा भिवंडी महामार्गावर स्थानिकांचा रास्ता रोको, महामार्गाच्या दुरवस्थेवरून संताप। वाशिम जिल्ह्यातील 491 ग्रामपंचायती आजपासून 3 दिवस बंद, विविध मागण्यांकरता ग्रामसेवक संगणक परिचालकांचा संप। विरारच्या अर्नाळा पोलीस ठाण्याच्या आवारात जप्त केलेल्या 12 वाहनांना आग, आगीत वाहनं जळून खाक। फायनान्स कंपनीला बनावट सोनं देऊन 21 लाखांचं कर्ज घेतलं, बीडमधली धक्कादायक घटना, 7 जणांवर गुन्हा दाखल। पुणे नाशिक महामार्गावर असलेल्या चंदनापुरी गावाजवळ भीषण अपघात, भरधाव टेम्पो कारवर कोसळला, 4घांचा मृत्यू। पुण्याच्या सिंहगड घाटात पर्यटकांना घेऊन जाणारी जीप उलटली, अपघातात 10 ते 12 जण जखमी। मराठा आरक्षणावरून राजकारण तापण्याची शक्यता, विधान भवनासमोर मराठा समाजाच्या प्रश्नांना घेऊन लावले होर्डिंग्स। नाशिक पोलीस पथक येरवडा जेलमध्ये जाऊन सलीम कुत्ताचा जबाब नोंदवणार, सुधाकर बडगुजर आणि कुत्ता यांच्या संबंधांची कसून चौकशी केली जाणार। कबुतरांना दाणे धान्य टाकणाऱ्यांवर आता मुंबई महापालिकेच्या क्लीनअप मार्शल्सची नजर, 100 ते 500 रुपयांपर्यंत दंड वसूल केला जाणार। पुणे महापालिकेचा कचरा व्यवस्थापन विभाग ॲक्शन मोडवर, सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई। धुळे पालिकेनं 51 संस्थांना भूखंड परत करण्याची बजावली नोटीस, अनेक संस्थांचे संपुष्टात आलेत करार।